हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे. स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन SV ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 1 लेसन नंबर 1.6 द रेनबो वर्कबुक सोल्युशन. द रेनबो वर्कबुक सोल्युशन. चला तर पाहून घेऊया. ऑलरेडी आपण लास्ट व्हिडिओमध्ये द रेनबो याचं एक्सप्लेनेशन पाहिलं होतं या पोयमचं आणि एक्स्ट्रा क्वेश्चन आन्सर सुद्धा आपण त्यात पाहिलं होतं. तर आज आपण वर्कबुक सोल्युशन पाहणार आहोत. तर काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत टीचर्ससाठी, तर ते पाहून घेऊया. द टीचर आस्क्स डू यू नो क्वेश्चन गिवन ऑन टेक्स्टबुक पेज नंबर 8 अरोज द इंटरेस्ट ऑफ द स्टुडंट्स फॉर द रेनबो. आपण लास्ट व्हिडिओमध्येच पाहिलं टेक्स्टबुकमध्ये डू यू नो वर 2 क्वेश्चन्स विचारले होते, तर त्याचे ऑलरेडी आपण आन्सर्स पाहिलेले आहोत. तर इथं टीचर्सना इन्स्ट्रक्शन देण्यात आलेलं आहे. डू यू नो मधील जे काही क्वेश्चन्स आहेत ते मुलांना विचारायचे आहेत. त्यांना रेनबो रिलेटेड इंटरेस्ट रेनबोबद्दल आपल्याला काय करायचं आहे, इंटरेस्ट क्रिएट करायचं आहे. दॅट आफ्टर वर्ड्स अँड मिनिंग्स. वर्ड्स अँड मिनिंग्स. रेनबो a curve shaped of different colors seen in the sky sometimes. रेनबो. रेनबो म्हणजे आपल्याला माहित आहे इंद्रधनुष्य, पण त्याचं इंग्लिशमध्ये मीनिंग काय होणार, अ कर्व शेप्ड. कर्व म्हणजेच काय म्हणले मी, गोलाकार. कर्व म्हणजेच काय, अर्धगोलाकार किंवा गोलाकार. शेप म्हणजे आकारात वेगवेगळे कलर. डिफरंट म्हणजेच काय, वेगवेगळे. डिफरंट कलर्स म्हणजे काय, वेगवेगळे कलर. सीन इन द स्काय, आकाशामध्ये. कधी कधी. समटाइम्स म्हणजेच काय, कधी कधी. तर याचं मिनिंग काय होणार, आकाशात कधी कधी आपल्याला गोलाकार आकारामध्ये विविध रंग दिसून येतात. त्यालाच रेनबो असं म्हणतात. त्यालाच रेनबो असे म्हणतात. नेक्स्ट वन आहे व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. हे सगळे 7 कलर्स रेनबोमध्ये असतात. रेनबो म्हणजेच काय, इंद्रधनुष्य. हे सगळे कलर्स, हे सगळे रंग इंद्रधनुष्यात असतात. तर याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये बिग गर्ल पण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, बिग गर्ल. ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे पहा, कॅपिटल व्ही, सगळे कॅपिटल्स मध्ये लिहिलेलं आहे. VIBGYOR. व्ही म्हणजे व्हायलेट, आय म्हणजे इंडिगो, बी म्हणजे ब्ल्यू, जी म्हणजे ग्रीन, वाय म्हणजे येलो, ओ म्हणजे ऑरेंज, आर म्हणजे रेड. अशा प्रकारे आपल्याला हे 7 कलर जर लक्षात ठेवायचं असेल तर बिग गर्ल हे जे नेम आहे मुलांकडून लर्न करून घ्यायचं आहे. तर बिग गर्लला काय म्हणलेलं आहे पहा, इफ वी टेक द फर्स्ट लेटर ऑफ ईच कलर. प्रत्येक कलरचं फर्स्ट लेटर घ्यायचं आहे, त्याच्यापासून हा नेम तयार होणार आहे. त्याला आपण काय म्हणणार आहोत, बिग गर्ल म्हणणार आहोत. दॅट आफ्टर टिपिंग. टिपिंग मीन्स डोकावून पाहणे. टिपिंग मीन्स डोकावून पाहणे. मीनिंग पाहूया. लुकिंग ॲट समथिंग क्विकली फॉर अ शॉर्ट टाइम. तर काही काळासाठी चटकन पाहणे किंवा थोड्या काळासाठी पाहणे. म्हणजेच इथं मीनिंग याचं काय होईल, इंद्रधनुष्य काही काळासाठी बाहेर येतो, काही काळासाठी आपल्याला दिसतो. त्यालाच इथं त्यांनी काय म्हणलेलं आहे, पीपिंग म्हणलेलं. काय म्हणलेलं आहे, पीपिंग म्हणलेलं आहे. दॅट आफ्टर गो बाय. गो म्हणजे जाणे, बाय निघून जाणे. इंद्रधनुष्य काही काळासाठीच आकाशात आपल्याला दिसतो, कायमचा असतो का, नाही. तर सूर्य आणि जेव्हा पाऊस एकत्र दिसतात, सूर्याच्या प्रकाशात जेव्हा पाऊस पडतो तेव्हाच आपल्याला रेनबो दिसून येतो. मग गो बाय, पास होणार. पास म्हणजेच काय, निघून जाणे. पास म्हणजेच काय, निघून जाणे. नेक्स्ट वन आहे क्लाउड्स. क्लाउड्स म्हणजे ढग. क्लाउड्स म्हणजेच ढग. त्याचं इंग्लिशमध्ये मिनिंग पाहूया. अ कलेक्शन ऑफ व्हेरी स्मॉल ड्रॉप ऑफ वॉटर इन द स्काय. हा ढग जो असतो कशाने तयार झालेला असतो, छोट्या 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 ड्रॉप्सनं तयार झालेला असतो. वॉटर ड्रॉप्सनं तो तयार झालेला असतो आणि तो कुठं असतो, आकाशात असतो. स्काय म्हणजेच काय, आकाशात असतो. विच फ्लोट्स अँड अपेअर्स व्हाईट अँड ग्रे. आणि हे जे ड्रॉप ऑफ वॉटर आहेत आकाशामध्ये फ्लोट होत असतात, तरंगत असतात. आपल्याला ते कुठल्या कलरचे दिसतात, व्हाईट किंवा ग्रे कलरचे दिसतात. कुठल्या कलरचे दिसतात, व्हाईट किंवा ग्रे कलरचे दिसतात. दॅट आफ्टर नेक्स्ट वन ओरल वर्क. काय दिलेलं आहे, ओरल वर्क दिलेलं आहे. लिसन, सिंग अँड डिस्कस. लिसन, लिसन ऐका. सिंग, सिंग गाणी म्हणा. डिस्कस, त्या गाण्याबद्दल काय करा, डिस्कस करा म्हटलेलं आहे.
सिंग द सॉन्ग गिवन ऑन टेक्स्टबुक पेज नंबर 8. तर इथं काय म्हणलेलं आहे, टेक्स्टबुक पेज नंबर 8 वर आपल्याला सॉन्ग दिलेलं आहे, तर ते काय करा, म्हणा म्हणलेलं आहे. गाणं काय करा म्हणलेलं आहे, म्हणा म्हणलेलं आहे. तर टीचर्सला काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, चला तर पाहून घेऊया. द टीचर फर्स्ट सिंग्स इट वन लाईन ॲट अ टाइम. द स्टुडंट्स रिपीट टिल दे कॅन फायनली सिंग द होल सॉन्ग. तर इथं काय म्हणलेलं आहे, पहिला टीचरनं हे गाणं म्हणून दाखवायचं आहे, फर्स्ट लाईन म्हणून दाखवायचं आहे मुलांना. तुमच्या टीचरच्या पाठीमागं मुलांना स्टुडंट्सना इथं काय करायला सांगायचं आहे, रिपीट करायला सांगायचं आहे. टिल दे कॅन फायनली सिंग द होल सॉन्ग. मग असं करत 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 ते स्वतःहून होल सॉन्ग म्हणजे पूर्ण सॉन्ग म्हणायला शिकतील. नेक्स्ट वन आहे डिस्क्राईब अँड डिस्कस. डिस्क्राईब अँड डिस्कस. डिस्क्राईब म्हणजेच काय, वर्णन करा, आणि डिस्कस करा म्हटलेलं आहे. तर पाहून घेऊया खाली काय सांगितलेलं आहे. लुक ॲट द कलर्स गिवन बिलो अँड रीड द नेम्स ऑफ देम. विच कलर डू यू लाईक द बेस्ट. तर खाली आपल्याला काही कलर्स दिलेले आहेत, त्या कलर्सची नावं सुद्धा तिथं नेम सुद्धा दिलेली आहे. तर तुम्हाला यातलं कुठलं सर्वात जास्त कुठलं कलर आवडतंय असं विचारलेलं आहे. कॅन यू नेम वन थिंग ऑफ ईच कलर. तर तुम्ही प्रत्येक कलर मधील कुठलं तरी एक ऑब्जेक्टचं नावं सांगू शकता का, नेम सांगू शकता का, त्या कलर्स रिलेटेड ऑब्जेक्ट सांगू शकता का. तर एक्झाम्पल्स दिलेले आहेत पहा. फॉर एक्झाम्पल ग्रीन कलरचे काय असतात, लिव्ज असतात. लिव्ज म्हणजेच काय, झाडाची पानं. झाडाची पानं कुठली असतात, ग्रीन कलरचे असतात. कोणत्या कलरचे असतात, ग्रीन कलरचे असतात. तर रेड कलरचा काय होईल, ॲपल होईल. रेड कलरचा काय होईल, ॲपल होईल. तर काही टीचर्सना खाली इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे. द टीचर इन्करेज द स्टुडंट टू फाइंड ॲज मेनी थिंग ॲज पॉसिबल टू ईच कलर. तर इथं टीचर्सनं काय करायचं आहे, स्टुडंट्सला इन्करेज करायचं आहे. ईच कलरचे डिफरंट ऑब्जेक्ट्स स्टुडंट्सकडून म्हणून घ्यायचे आहेत. त्यांचे नेम्स काय करायचे आहेत, जेवढे पॉसिबल होतील तेवढे नेम्स स्टुडंट्सकडून काय करायचे आहेत, म्हणून घ्यायचे आहेत. चला तर मी प्रत्येक कलरचे एक एक्झाम्पल्स तुम्हाला सांगू शकते. रेड टोमॅटो, ऑरेंज कॅरेट, येल्लो बनाना, ग्रीन चिली, ब्ल्यू स्काय, इंडिगो ब्लूबेरीज, व्हायलेट ब्रिंजल. तर व्हायलेट कलरचं काय होईल, ब्रिंजल होईल. रेड कलरचं टोमॅटो, ऑरेंज कलरचं कॅरेट, येल्लो कलरचं बनाना, ग्रीन कलरचं चिली, ब्ल्यू कलरचं स्काय, इंडिगो कलरचं ब्लूबेरी अँड व्हायलेट कलरचं ब्रिंजल. अशा प्रकारे आपण रेनबो मधले डिफरंट कलर घेऊन त्या कलर रिलेटेड आपण ऑब्जेक्ट इथं सांगू शकतो. नेक्स्ट वन आहे लेट अस लर्न. लेट अस लर्न. तर ऑलरेडी आपण हे टेक्स्च्युअल पाहिलेलो आहोत. ए कोणाला म्हणतो, अँड कोणाला म्हणतो, आणि द कोणाला म्हणतो. तरी सुद्धा मी इथे शॉर्टमध्ये घेते. अँड हे कोणाला लावणार, जिथं वॉवेल्स फर्स्ट लेटर म्हणून कोण येणार आहेत, वॉवेल्स. वॉवेल्स म्हणजेच कोण, ए ई आय ओ यू. हे जर वॉवेल्स आलं तर कुठला आर्टिकल बसणार, अँड हा आर्टिकल बसणार. काय बसणार, अँड हा आर्टिकल बसणार आहे. चला तर वाचून घ्या. We use and before the words that begin with the vowel sound. vowel sound जे वर्ड स्टार्ट होणार आहेत त्याच्यासमोर आपण काय लावणार आहोत, and हा वर्ड लावणार आहोत. एक्झाम्पल्स दिलेला आहे पहा. an ant, an egg, an igloo, an orange, an umbrella. नेक्स्ट वन आहे हा वर्ड कुठं हा लेटर कुठं यूज होतोय पहा. We use before word that begin with the consonant. पहा, वॉवेल्सच्या समोर ॲन असेल तर कन्सोनंटच्या समोर काय असणार, कन्सोनंट साऊंडच्या समोर काय असणार आहे, हा साऊंड येणार आहे. काय येणार आहे, हा साऊंड येणार आहे. कन्सोनंट्स म्हणजेच काय म्हणले मी, ए ई आय ओ यू हे लेटर सोडून रिमेन बी टू झेड जे सगळे लेटर्स आहेत त्या सगळ्या लेटर्सना आपण काय म्हणतो, कन्सोनंट्स म्हणतो. एक्झाम्पल्स दिलेले आहे. अ डॉग, अ हट, अ वॉच, a tree, a river. That after we use the when we mean a definite or particular person, place or thing. एक अशी गोष्टी आपण जी शोधत असतो तीच गोष्ट पाहिजे असते. डिफायनेट पर्टिक्युलर पर्सन, तीच पर्सन किंवा
तेच प्लेस किंवा तीच वस्तू किंवा तेच थिंग्स आपल्याला पाहिजे असेल तर त्या थिंग्सला, त्या पर्सनला किंवा त्या प्लेसेसला आपण हा द आर्टिकल्स लावतो. काय लावतो? द हा आर्टिकल्स लावतो. तर इथं काय एक्झाम्पल दिलेलं आहे, शी इज द गर्ल. शी इज द गर्ल हू वॉन द कॉम्पिटिशन. आता तीच मुलगी आहे जिनं हे कॉम्पिटिशन जिंकलेली आहे. म्हणजे आपण त्या मुलीबद्दलच बोलतोय ना, त्या डिफायनेट पर्सन बद्दलच बोलतोय ना, म्हणून इथं लागलं द हा आर्टिकल लागलेला आहे. दिस इज द ऑरेंज विच इज अ स्पॉइल्ड. स्पॉइल झालेलं कुठलं आहे? स्पॉइल म्हणजे खराब होणे. कुठलं कलर म्हणजे हा जो ऑरेंज आहे, ऑरेंज म्हणजे संत्रा. कुठलं फ्रूट खराब झालेलं आहे? ऑरेंज. कुठलं या सगळ्या ऑरेंजेस मधलं कुठला ऑरेंजेस? तो जो स्पॉइल झालेला आहे तो. मग आपल्याला त्या पर्टिक्युलर थिंग्स बद्दल सांगायचं होतं म्हणून आपण इथं ऑरेंजला काय यूज केलं? द यूज केलं. कारण ओ हा साऊंड जो आहे वॉवेल पासून तयार होतो, पण इथं ॲन येण्याऐवजी काय आलेलं आहे? द. कारण आपण पर्टिक्युलर थिंग बद्दल बोलतोय, त्याच वस्तूबद्दल बोलत असाल तरच आपण तिथं द हा आर्टिकल यूज करणार आहोत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे क्लासवर्क, होमवर्क. क्लासवर्क, होमवर्क. लिसन अँड राईट. लिसन ऐका, राईट लिहा. लिसन टू द फॉलोइंग वर्ड्स अँड राईट देम इन द गिवन स्पेस. खाली काही आपल्याला वर्ड्स दिलेले आहे, त्याच्या खाली आपल्याला स्पेस दिलेले आहेत. तर त्या स्पेसमध्ये आपल्याला काय करायचे आहेत? हे सगळे नेम्स लिहून काढायचे आहेत. नोट, स्टुडंट्स मे डू टेक्स्च्युअल ॲक्टिव्हिटी 4 and 6 इन द टेक्स्टबुक इटसेल्फ. तर टेक्स्टबुकमध्ये 4th and 6th पेजवर टेक्स्च्युअल ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, तर त्या मुलांनी स्वतःहून करायची आहे. फॉर द टीचर, टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. द टीचर राईट द वर्ड्स ऑन द ब्लॅकबोर्ड और युजेस फ्लॅश कार्ड. स्टुडंट्स रीड द वर्ड्स अँड अलाउड देन राईट देम. तर टीचर्ससाठी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेत, तर टीचर्सने हे वर्ड्स ब्लॅकबोर्डवर तरी लिहायचे आहेत, नाहीतर फ्लॅश कार्ड्स यूज करून मुलांकडून हे वर्ड्स काय करायचे आहेत? रीड करून घ्यायचे आहेत आणि त्यांच्याकडून लिहून घ्यायचे आहेत. राईट देम, रीड करून घेऊन जायचे आहेत. तर वर्ड्स आपण रीड करूया. रेनबो, स्काय, टिपिंग, क्लाउड्स, रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे इंडिगो अँड वायलेट. फोर्थ वन क्वेश्चन आहे राईट ए, एन और द इन द प्रॉपर ब्लँक. ए, एन, द इन द प्रॉपर ब्लँक. तर आपल्याला ए, एन, द हे वर्ड्स ब्लँक स्पेसमध्ये लिहून काढायचे आहेत. चला तर पाहून घेऊया. रीमा हॅज अ डॅश डॅश कॅट कॉल्ड ब्राउनी. कॅट आहे पहा, वॉवेल आहे का कॉन्सोनंट आहे? कॅटचं फर्स्ट लेटर तर वॉवेल आहे, तर काय येणार फर्स्ट लेटर? अ कॅट. रीमा हॅज अ कॅट कॉल्ड ब्राउनी. काय येणार? अ हा साऊंड येणार. नेक्स्ट वन आहे देअर इज अ डॅश डॅश इन्सेक्ट इन द वॉटर. देअर इज अ डॅश डॅश इन्सेक्ट इन द वॉटर. इन्सेक्ट, इन्सेक्टचं फर्स्ट लेटर आलेलं आहे वॉवेल. फर्स्ट लेटर आलेलं आहे वॉवेल. तर आय हा वॉवेल असल्यामुळं ॲन हा वर्ड तिथे यूज करण्यात आलेला आहे. काय यूज करण्यात आलेला आहे? ॲन हा वर्ड तिथं यूज करू शकतो. थर्ड वन आहे दिस इज डॅश डॅश बुक दॅट आय लॉस्ट येस्टरडे. पहा, त्या बुक बद्दलच बोलतोय तो डिफायनेट थिंग्स बद्दल बोलतोय. काय बोलतोय तो? बुक काय आहे? डिफाईन. त्या बुक बद्दलच बोलतोय. मी काय म्हणलं? डिफायनेट थिंग्स, प्लेसेस किंवा पर्सन बद्दल बोललो तर कुठला आर्टिकल यूज करायचा आहे? द हा आर्टिकल यूज करायचं. काय यूज करायचं आहे? द आर्टिकल यूज करायचं. दिस इज द बुक दॅट आय लॉस्ट येस्टरडे. नेक्स्ट वन आहे फन टाइम. कलर द फ्लावर गिवन बिलो विथ द कलर्स ऑफ द रेनबो. वन फ्लावर विल हॅव वन कलर ओनली. तर खाली काही आपल्याला फ्लावर्स दिलेले आहेत. तर हे सगळे जे 7 फ्लावर्स आहेत आपल्याला ईच फ्लावर हा रेनबो मधले कलर जे आहेत 7 कलर्स, ते 7 कलर्स यूज करून आपल्याला हे त्यांना कलर करायचे आहेत. ईच फ्लावरला सिंगल कलर द्यायचा आहे.
वन फ्लावरला रेड तर सेकंड वन ग्रीन, येल्लो, अशा प्रकारे डिफरंट कलर फॉर अ डिफरंट फ्लावरला इथं द्यायचं आहे. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 1.6 द रेनबो हा पोयम पाहिलो, वर्कबुक सोल्युशन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.